काय मग उपास सोडायचा आहे, काहीतरी चमचमीत पाहिजे. चला तर मग आपण ना घोसाळ्याची भजी बनवूया. तर घोसाळे मी आधी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याचे कटिंग करून घेतलेले आहे गोल राऊंडमध्ये. आणि बेसन पीठ घेतलेलं आहे एका वाटीमध्ये, ओवा घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, हिंग, हळद आणि चवीनुसार मीठ. हे छानपैकी एकत्र आहे ना कालवून घ्यायचं. त्याच्यात खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्तपैकी पीठ भाज्याला जसं कालवतो ना आपण ते तसं कालवायचं आहे. आणि थोडंसं चिमटभर सोडासुद्धा टाकायचं आहे बरं का. आणि छानपैकी पीठ एकत्र मस्त असं कालवून घ्यायचं आहे. आणि मग काय जे कटिंग केलेलं आहे ते त्याच्यात ॲड करायचं आहे. तोपर्यंत तेल तापायला ठेवून द्यायचं आहे. तेल पण छानपैकी आपलं भन्नाट असं आहे ना गरम झालेलं आहे. आणि इथे पहा हे छानपैकी असे पीसेस करून घेतलेलं आहे. आणि एक नेहमी लक्षात ठेवायचं मैत्रिणींनो, घोसाळं कापल्यानंतर कधीच धुवायचं नाही, आधीच कटिंगच्या आधीच धुवून घ्यायचं, जेणेकरून मग तेल पकडत नाही आणि मग आपली भजी तेलकट होत नाही. हे पहा तेल पण छान तापलेलं आहे. असं एक एक करून आपण छानपैकी त्याच्यात भजी सोडूया. छानपैकी दोन्ही बाजूने असे खरपूस भाजून घ्यायचे आहे सोनेरी कलरवर. अशा छोट्या छोट्या रेसिपी मैत्रिणींना तुम्हाला आवडत असेल ना तर नक्की मला फॉलो करा. तुमच्या एक फॉलोने ना मोटिवेशन मिळत असतं. आणि आत्तापर्यंत ज्या ज्या ताईंनी दादांनी मला फॉलो केलेलं आहे ना त्यांना मनापासून धन्यवाद. हे पहा किती सुंदर अशी भजी आपली तयार झालेली आहे. आणि ते पीठ थोडंसं उरलं होतं ना मैत्रिणींना, म्हणून मी काय केलं इथं मिरचीची भजी पण त्याच्यात सोडलेली आहे बरं का. हे पहा मिरचीमधून कटिंग करून घेतलेले आहे, छानपैकी त्याचे भजे पण काढून घेतलेले आहे. त्याच पिठामध्ये दोन्ही पण छानपैकी झालेले आहे. तर अशा छोट्या छोट्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. आणि आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट